आहेत ॲडव्होकेट मयूर भांडवकर सर. ते इथे आल्याबद्दल त्यांचं मी सहर्ष स्वागत करते. आज ते आपल्याला व्यक्तिमत्व विकास आणि NSS स्वयंसेवक याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. मी मंडळी थांबण्याला विनंती करते की त्यांना नारळ I just want to tell you that he is not only just an alumni, an example of selfless NSS student volunteer. A student volunteer who tirelessly worked whenever we called him. Apart from doing work, they enjoyed the college and they were part of this NSS, legal aid, sports, culturals and numerous of other activities which were organized by our very good own college. कोणी असो किंवा नसो, मयूरला फोन करा म्हणजे मयूर आणि त्यांची सेना किंवा शिवमकर आणि त्यांची सेना येणार म्हणजे येणार. ते पाच ते आणि बाकीचे सगळ्यांना ते गोळा करणार याची आम्हाला पूर्णतः गॅरंटी होती. When it came to Mayur and his group, he was also the NSS coordinator and successfully he had organized 3 camps, 2 with the Fergusons and 1 was with our own institution itself. So असे तिन्ही सक्सेसफुल कॅम्प्स सरांच्या कारकिर्दीत in 5 years of DLLB केलेला आहे. अपार्ट फ्रॉम मेनी अदर थिंग्स अँड एंगेजमेंट्स. अँड I welcome you on behalf of our NSS unit and I request you to kindly share your thoughts, experiences and your very good own insights in relation to your working as an NSS volunteer. आपला विषय आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मला जवळपास 1 महिन्यापूर्वी मॅडमने सांगितलं होतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड NSS व्हॉलंटियर ह्या विषयाबद्दल बोलायचं आहे. हा जो विषय आहे ह्याच्यावर गेल्या 1 महिन्यापासून मला वेळ मिळाला, पण मला कुठल्याही प्रकारे वाचायची किंवा काही इच्छा झाली नाही. कारण जर का जे आपण आहोत तेच जर का आपण बोललो नाही किंवा आपण जे वागतोय फिरतोय तेच आपण जर का बोललो नाही तर आपण ह्या विषयाला न्याय देऊ शकत नाही. पण मॅडमनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला बोलवलं, मला संधी दिली, तर मी तयारी न करता आलो तर तो सुद्धा एक अन्यायच होईल. म्हणून मी एक थोडं प्रिपरेशन केलं. ते काय म्हणजे 10 वाजता 1-2 शीट बनवल्यात, तुम्हाला थोड्या वेळात देतो. ह्या विषयावर मी प्रवचन देणं किंवा व्याख्यान देणं मला तरी योग्य वाटत नाही. आता ही जर का कार्यक्रम पत्रिका बघितली तर इथे दिसतंय मला शिबिरातील व्याख्यान आहे. पण तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं तुम्ही 24 तास जगत असलेल्या विषयावर तुम्हाला व्याख्यान ऐकायला आवडेल का? किंवा तुम्हाला ते ॲक्सेप्ट तरी करता येईल का? मला तरी वाटते नाही. मला ते इंटरॅक्शन सेशनच ठेवायचं. मला तुमच्याकडून उत्तरं पाहिजेत, तुमच्याकडून त्याच्यावर मला वेगवेगळी मतं पाहिजेत, ओपिनियन्स पाहिजेत. याच्या अगोदर किती जणांनी कॅम्प अटेंड केले, कुठे होतं आणि कसं होतं? ओके. अँड अजून कोण कोण होतं? अजून कोणाचं अगोदरचं एक्सपिरियन्स? हां, अच्छा. शेड्यूल काय असायचं आणि कसं असायचं? नाही, पण पॅन्डेमिकच्या अगोदर जे कॅम्प केलेत आम्ही, सगळ्यात पहिले माझे प्रोग्राम ऑफिसर होते सुखदेव इंगळे सर. मी जे आत्ता ज्या विषयांवर बोलतोय सगळ्या, हा मी आजचा जो टॉपिक आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्याच्या रिलेटेडच आहे. तुम्हाला वाटेल की विषयांतर होतंय किंवा मी भरकटतोय, तर तसं होत नाही. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मध्ये मला पहिले आठवते सुखदेव इंगळे सर, त्यांच्यापासून आम्हाला जे सांगितलं गेलं आणि ते आमच्या पर्सनॅलिटीमध्ये ज्या गोष्टी आल्या त्यातून जे आज काम करत असताना आम्हाला फायदा होतोय. व्यक्तिमत्व विकास आणि NSS व्हॉलंटियर. NSS व्हॉलंटियर तुम्ही अजून पुढचे 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्ष असणार, पण तुमची पर्सनॅलिटी ही तुमच्या अजून पुढच्या 30, 40, 50 वर्षांसाठी तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचे. एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्ही जर का तू म्हणशील की दुसऱ्या कोणाच्यात NSS व्हॉलंटियर म्हणून एक आयडियल गुण काय असले पाहिजे. आज तुम्ही 25 जण आहात, तेव्हा आम्ही फर्ग्युसन कॉलेजचे 125 जण, फर्ग्युसनच्या पूर्ण याच्यातून 125 आणि आपल्या कॉलेजचे 25 जण. ते म्हणायचे पर्सनल एक्सपेन्सेस मी एका खिशात ठेवतो आणि कॅम्पसाठी करणारे एक्सपेन्सेस मी दुसऱ्या खिशात ठेवतो. रिसेंट ॲक्टिव्हिटी कोणी केले म्हणजे NSS कॅम्पच्या अगोदर रिसेंट ॲक्टिव्हिटी कोणी केले का एखादी? नाही, तू कन्सेप्ट डेव्हलप कुठून झाली, काम कुठून सुरू झालं, त्या ह्याचं इव्हेंटचं आणि एंड कुठं झाला हे पर्सनल झालं, म्हणजे तुझा परफॉर्मन्स रिलेटेड झालं ना.
इव्हेंट रिलेटेड अजून काय काय म्हणजे अरेंजमेंट किंवा मॅनेजमेंट संदर्भात बोलतोय मी. अगेन ये हो गया इवेंट का परफॉर्मेंस. हाँ परफेक्ट. इथे बसलेला असताना मला कधीच वाटलं नव्हतं, म्हणजे आमची नावं इथं असायची CR, इथून नावं इथं येणं. त्याच्या जज त्या होत्या, त्याच्या 1.5 वर्षांनी त्या माझ्यासोबत जज म्हणून आम्ही दोघं एकत्र जज करतो तो समोरच्यांना. तुम्हाला हे रोल्स आहेत ना, हे रोल्स तुमच्यासाठी ताबडतोब इव्हॉल्व्ह होतात जेव्हा तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडल्यावर. सो इथे बसलेलं असताना माझ्या डोक्यात हे कधीच आलं नव्हतं की मी इथं बसणार आहे. ज्या माझ्या समोरून वायवा घेत आहेत त्यांच्यासोबत मी पुढे जाऊन जज करणार आहे. आता तूच सांग मला की तुला त्याच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल एखादी चांगला गुण काय वाटतो, एखादी चांगली क्वालिटी काय वाटते. तू कम्फर्टेबल नसशील तर दुसऱ्याबद्दल सांग. अच्छा, अजून कोणीतरी सांगा, मागच्या कोणीतरी सांगा दुसऱ्याबद्दल. कोणीतरी सांगा ना मागून, मी शांत बसून नाही देणार आहे, बोलायला लागणार आहे. तुमच्यातलं कोणीतरी सांगा, आपने से कोई बताओ. हाँ ये ऊपर ऊपर की बातें होती है. बोला बोला बोला. मी का म्हणतोय, कारण तुम्हाला ऑब्झर्वेशन आहे का, म्हणजे ऑब्झर्वेशन कुठल्या एक्सटेंट पर्यंत आहे, तुम्ही ती गोष्ट बोलू शकताय का. कारण पर्सनॅलिटीमध्ये ही पण गोष्ट आहे, जसं त्यांनी म्हणजे मी 2दा मध्ये बोलायचा प्रयत्न केला, त्यांनी अजून 4 वाक्य बोलले आणि विच वॉज गुड. अजून ह्यांनी पण पूर्ण मत व्यवस्थित मांडलं, त्यांनी त्याच्याबद्दल खरं पण बोलला, तो पण त्याच्याबद्दल खरं बोला. स्टेट हा बोला. बघ म्हणजे इथं नॉलेज पण मिळतंय. एक वेगळाच काहीतरी. हा. तो वेगळा. सिलेक्टिव्हली अवेलेबल. सिलेक्टिव्ह. ऑल पीपल आर लाईक अभी एक. बरोबर आहे का? खरंय खरंय. आणि ही गोष्ट बोललास ना, ही 150 मधल्या जवळपास 70 ते 80 मुलांसोबत मी 2दा एक्सपिरियन्स केले. खरं आहे ते. बोला ना, का तुम्हाला कोण स्पेसिफिक पाहिजे तिच्याबद्दल बोलायचं. अच्छा, ऑल द गुड क्वालिटीज ऑफ वर्ल्ड. हा अच्छा, क्वेश्चन असा होता की तुम्ही कोणाच्या तरी बद्दल एक गुड क्वालिटीज सांगा. ट्रेड्स, ऍस्पेक्ट, ऍट्रिब्यूट्स, गुड क्वालिटी. वेल्लेला कॅम्प होता, तिथे एक डोंगर होता, तिथपासून 1.5 किलोमीटरवर दुसरा डोंगर होता. एका डोंगरावर एक शाळा, दुसऱ्या डोंगरावर दुसरी शाळा. बरेच विषय झाले होते, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं चालू होतं. रात्रीचे 1:30 वाजले होते. तुम्ही टॉर्च वगैरे कॅरी करताय का आता. आम्हाला कंपल्सरी एक खिशात टॉर्च. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट ना, म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणायला एकच असायचं, ते म्हणजे खिशात फक्त टॉर्च. तुमच्याकडे आता फोन वगैरे सगळे आहेत. संदेश पुढे टॉर्च मारतोय, मी त्याच्या मागे उलटा चालतोय, मागे टॉर्च मारत. का तर आम्हाला झाडातून आवाज येतोय काहीतरी, की काहीतरी प्राणी आहे किंवा काहीतरी आहे. आणि आम्ही दोघं चालत 1:30 वाजता चाललोय त्या एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर, रात्रीचे 1:30 वाजता. आणि त्याच्यानंतर परत काहीतरी शेकोटी वगैरे लावून मग पुढे कार्यक्रम असायचे. रात्री 2 वाजता झोपणार, परत सकाळी 5 वाजता उठणार, 2 किंवा 3 तासाची झोप, आणि परत असं 7 दिवस चाललंय. हे 7 दिवस टिकणं, ह्याच्यामध्ये कुठली क्वालिटी लागते बरोबर. अजून टॉलरन्स, अजून पेशन्स, अजून पर्सिव्हरन्स, अजून बरं. आम्हाला पत्रवळ्या होत्या जेवायला, तेव्हा असायची ताटं असायची रॅकमध्ये लावलेली. जेवणाच्या अगोदर कुठलं तरी आता 30-40 ताटं असतील, त्यातून एक चांगलं दिसणारं ताट घ्यायचं, परत आपणच धुवायचं, कारण अगोदरच्यानी व्यवस्थित धुवून नसलेलं ठेवणार. ते ताट घ्यायचं, धुवायचं, थोडं सुकवायचं, जेवण वाढून घ्यायचं, जेवायचं, परत ताट धुवून ठेवायचं. एक ॲबर्ट पॅरीचं पुस्तक वाचलंय का. अच्छा, तू संध्याकाळी 6 नंतर दिवसभरातून तू स्वतःसाठी लर्निंग काय घेतो त्यातून, ते रोज इव्हॅल्युएट करतोय का. इव्हॅल्युएट
मी काय म्हणतोय, सकाळी तू 11 वाजता कोर्टात गेला, 6 वाजता बाहेर पडला, दिवसभरात काय झालं? एक असतं सब्जेक्टिव्ह, एक असतं प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आणि एक असतं स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी ॲस्पेक्ट. तो त्यातलं काय घेतोय? स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी म्हणजे आज मी 4 गोष्टी बघितल्या, ह्याला आर्ग्युमेंट करताना बघितलं. आर्ग्युमेंट करताना ॲडव्होकेट त्या स्वतःचं एक आर्ग्युमेंट करतोय, त्याची एक बॉडी लँग्वेज आहे, त्याने त्याच्या अगोदर तू सिनियरला बघत असशील तो प्रिपरेशन कसं करतोय, आणि ह्या 3 गोष्टीतून तू काय शिकतोय, हे तू रोज करतोय का? हे 10 प्रश्न आहेत ना, हे सगळ्यांनी एका वेळेस मनातल्या मनात वाचा एकत्र आणि स्वतःलाच त्याची उत्तरं द्या. मी फक्त तुमचे एक्सप्रेशन्स बघतोय. कोणाला काय बोलायचंय का यांच्याबद्दल? ह्यातल्या एखाद्या क्वेश्चन बद्दल कोणाला स्वतःहून काय बोलायचंय का? शॉर्टमध्ये 2-3 वाक्यांमध्ये. येस. दहा क्वेश्चन्स मधलं काय रिअलायझेशन किंवा तुम्हाला काय फील झालं? काहीतरी तुम्हाला माझ्याबद्दल काय हरकत असेल, मी हे क्वेश्चन्स मी का काढले? मला काही प्रश्न करायचे असेल तुम्ही विचारू शकता. हेच मी का काढलं? येस. माय प्रेझेन्स मेक फील कम्फर्टेबल और प्रेशर्ड, तो वाला. एक असते एनर्जीमध्ये किती जण बिलीव्ह करता, म्हणजे एक पर्सन आहे, चांगली गोष्ट आहे. सो त्या रिगार्डिंग हा आहे. आणि जर का आपल्याला ते असेल, ज्याला सुधारायचंय तो सुधरू शकतो. हे सगळं वाचून ज्याला नाही सुधारायचं ना सुधारणार, ज्याला सुधारायचंय मे बी रिअलायझेशन होऊन पॉईंट ऑफ टाइम एका पॉईंटला सुधरू शकतो, असं आहे. अजून काय? येस. हा. अजून काही कोणाला? येस. सेल्फ रिअलायझेशन शीट आहे. येस, परफेक्ट. हा. हे सगळे प्रश्न मला वैयक्तिक प्रेशराइज वाटते किंवा आउट ऑफ द माइंड मी तुला आरसा दाखवते असं झालं का? मग तो आरसा फोडायची इच्छा झाली का मला फोडायची इच्छा झाली? नाही, अरे मस्करी करतोय. पण काय झालं म्हणजे डोक्यात काय आलं की मला हे प्रश्नच फेस करायचे नाहीत किंवा अच्छा. अजून? येस. माझा असं पर्स्पेक्टिव्ह होता की तुम्ही पाणी बनवू शकता का? वॉटर. म्हणजे तुम्ही जिथे जाल ते मिक्स होऊ शकता का? तुम्ही जिथून बाहेर पडाल तुमच्यातले इम्प्युरिटीज बाहेर पडू शकतायत का? तुम्ही ज्या शेपमध्ये पडाल तो शेप घेऊ शकताय का? त्या शेपमधून जरासं रिलीज झालेत की तुम्ही तुमच्या फ्लोमध्ये परत येऊ शकताय का? मी का बोलतोय? कारण मी एक्सपेरिमेंट्स करत आलोय, आयुष्यासोबत कसंही जगतोय. गेले 3 वर्ष मी 2 वर्ष म्हणजे 22 ते 24 रिगरस प्रॅक्टिस करतोय. सकाळी 10 किंवा 11 ते 6 कोर्टात आहे म्हणजे आहे. 2 वर्षात 22 ते 24चं सांगतोय. पूर्ण वेळ प्रॅक्टिस, येईल ते काम, प्रत्येक गोष्ट करतोय. 6 नंतर 6 ते 7 वगैरे ब्रेक घेतला. 8 ते 12, 1, 2 किंवा 3 ऑफिसवर आहे. सकाळी 4 किंवा 5 वाजता घरी जातोय, झोपतोय. 9-10 वाजेपर्यंत जर का झोप मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर परत काम. हा एक ॲडव्होकसीचा रोल झाला. आता गेल्या 1 वर्षात माझं असं चालू आहे की दर आठवड्याला जवळपास 2000-3000 किलोमीटर फिरणं होतंय कोर्ट रिलेटेड मॅटर्सनी. याच्यासोबत फोटोग्राफी करतोय मला पॅशन म्हणून, हॉबी म्हणून.
त्याच्यासोबत आत्ता गेले 15 दिवस मी तिथल्या खूप कमी लोकांना माहिती होतं की मी ॲडव्होकेट आहे, एक फोटोग्राफर म्हणून पूर्ण फिरत होतो. सो मला तिथे दुसरी काहीच आयडेंटिटी नव्हती. त्याच्या व्यतिरिक्त काही स्लम्समध्ये जाऊन काम करतोय, मदत करतोय, अजून सोशल वर्क चालू असतं बाकीचं. काही संस्था आहेत, आपले एक सिनियर आहेत, त्यांच्यासोबत त्या संस्थेत वगैरे काम करतोय. अजून वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. सो तुम्ही ज्या रोलमध्ये जाल, ज्या मोमेंटला ज्या रोलमध्ये जाल, त्या मोमेंटला त्या रोलला तुम्ही बाकीचं सगळं टायटल सोडून फिरू शकता का? कारण इथं कोर्टात काय होतं, 50 वर्षाचा 60 वर्षाचा माणूस पण मला सर म्हणतोय, माझ्या वयाचा दुप्पट असलेला माणूस पण मला सर म्हणतोय. सर हा शब्द माझ्या डोक्यात जातोय का? की तो शब्द माझ्या डोक्यात न जाता मी त्या मोमेंटला त्या रोलमध्ये राहतोय, पण तिथून बाहेर पडल्यावर मी दुसऱ्या रोलला पण ॲडॅप्ट करतोय का? गेल्या 15 दिवसात मला एकही माणूस सर नाही बोललाय, पण मला खटकलं नाहीये. सो तो रोल तुम्ही ॲडॅप्ट करताय का? त्याच्यात तुम्ही शिफ्ट होताय का? आणि ते तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय की तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय, तुम्ही ते पण जगताय का? सो मी आज कन्क्लूड करायचं आहे वेळ आपल्याकडे, तर मी एवढंच बोलीन, तुम्हाला ज्या मुमेंटला आयुष्यात जे वाटेल ते करा. तुम्ही सगळेजण इथे ऐकायला थांबलेत, फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा सगळ्या ह्याच्यातलं, की तुम्हाला जो व्यक्ती एखाद्या साच्यात किंवा बॉक्समध्ये अडकवेल त्या व्यक्तीचं ऐकू नका. जो व्यक्ती तुम्हाला साच्याच्या बाहेरचं दाखवेल त्या व्यक्तीचं ऐका. बाकी तुम्ही प्रत्येक जण सुज्ञ आहात, तुम्हाला प्रत्येकाला इंटेलिजन्स आहे, प्रत्येकाला ॲस्पिरेशन्स आहेत, प्रत्येकाचं तुमच्या जे हॉबीज असतील आणि क्रिएटिव्ह वर्क असेल ते करा. तुम्ही आउट ऑफ द बॉक्स प्रत्येक गोष्टीत करू शकताय. आपण 10 स्टेरिओटाइप्स आहेत त्यामध्येच फॉलो करू. तुम्हाला बरेचशा स्टेरिओटाइप मोडता येतील, तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्वतःचे क्रिएटिव्ह करा. फक्त एक लिमिट असते, थिन लाईन आहे, ती समजा आणि जग जिंका. थँक्यू. My alumni for graciously accepting my invitation and taking out the valuable time to accompany my students and have a very good interaction with this questionnaires. And definitely I'll keep one copy and I'll ask you for the soft copy also. Yes. And thank you very much for coming and gracing us this occasion. Gracing this occasion. Thank you. Thanks. Thank you. Yes, thank you.